नमस्कार मित्रांनो, मी तुषार पाटील खाकी पॉईंट चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस ट्रेनिंग सेंटरची दिनचर्या कशी असते या विषयाबद्दल आज आपण बोलणार आहोत. तर मित्रांनो, तुमचा वेळ जास्त न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर जर तुम्ही खाकी पॉईंट चॅनलवरती नवीन असाल तर खाकी पॉईंट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबतच आमच्या खाकी पॉईंट टेलिग्राम चॅनलला आणि खाकी पॉईंट या इन्स्टा आयडीला सुद्धा नक्की फॉलो करा. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली. मित्रांनो, सर्वात आधी सकाळी 5:45 ला फॉलिन असते. 5:40 ला तुम्हाला ग्राउंडवरती हजर राहावं लागतं. आमचा ग्राउंड मित्रांनो रूम पासून लांब आहे, तर आम्हाला 5:20 ला किंवा 5:15 ला रूम सोडावी लागते. त्यानंतर आम्ही 5:40 बेस लाईनला फॉलिन होतो. मित्रांनो, तुम्हाला सकाळी 4:30 किंवा 4:45 ला उठावं लागतं. म्हणजे जर स्पीडमध्ये तुम्ही तुमचे काम वगैरे करत आहात तर तुम्ही 4:45 ला उठू शकता. ते 10 ते 15 मिनिटं खूप वाटतात मित्रांनो सकाळचे, ठीक आहे. किंवा तुम्ही 4:30 ला तुम्हाला उठावंच लागेल. आणि प्रत्येक दिवशी तुम्हाला दाढी करणे अनिवार्य आहे. जर तुमच्या वस्तात DIने बघितलं की यांनी दाढी केलेली नाही तर तुम्हाला पनिशमेंट 100% आहे. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर तुमचं 6 ला सकाळी रनिंग वगैरे होते. थोडे 10-15 मिनिटं हजेरी वगैरे चालते तुमच्यावाली. 6 ला रनिंग. जो पहिला सेशन असतो 45 मिनिटाचा, त्या 45 मिनिटामध्ये तुमचा रगडा चालतो. ठीक आहे. त्यानंतर तुमचे PT होते 45 मिनिटाच्या नंतर सेशन नंतर एक 45 मिनिटाचं सेशन असतं दुसरं. त्यामध्ये तुमची PT होते. मध्ये 5 ते 10 मिनिटाचा ब्रेक तुम्हाला दिला जातो. तिथून तुमची सुट्टी होते 8 वाजेला. 8 वाजेला सुट्टी होते आणि परत 8:45 ला तुमची लॉसाठी फॉलिन होते. ठीक आहे. त्या ठिकाणून तुम्हाला फॉलिन होऊन लॉला जावं लागतं. आता 8 ला तुमची सुट्टी झाल्यानंतर या 45 मिनिटामध्ये तुम्हाला ग्राउंडवरतून यायचं आहे. फ्रेश व्हायचे, अंघोळ वगैरे करायची, नाश्ता करायची, वर्दी वगैरे घालायची आणि लॉसाठी तुम्हाला फॉलिन व्हायचं आहे. ही जी सर्व प्रोसेस असते ही फक्त आणि फक्त 45 मिनिटात करावी लागते. पूर्ण दिवसामध्ये या 45 मिनिटामध्ये थोडी काही गडबड होते. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला स्पीडमध्ये करावं लागतं. तुम्ही या 45 मिनिटामध्ये थोडं जरी निवांत केलं 2, 4, 5 मिनिटं तरी तुम्हाला या ठिकाणी पुढचे कामं स्पीडमध्ये गडबड होऊन जाते. ठीक आहे. समजलं मित्रांनो. 45 मिनिटामध्ये तुम्हाला नाश्ता करायचा आहे, अंघोळ करायची आहे, वर्दी घालून लॉसाठी फॉलिन व्हायचं आहे. मग त्या ठिकाणी तुमची फॉलिन झाल्यानंतर तुम्हाला 9 वाजेला लॉसाठी पाठवलं जातं. मित्रांनो, काही ठिकाणी 5 लेक्चर होतात, काही PTC मध्ये 6 लेक्चर होतात. तर ज्या PTC मध्ये मी आहे त्या PTC मध्ये 5 लेक्चर होतात. 9:15 वाजेपासून तुमचे लॉ लेक्चर स्टार्ट होतात तर 1:15 वाजेला तुमचे लॉ लेक्चर एंड होतात. मध्ये 15 मिनिटाचा तुम्हाला ब्रेक मिळतो. त्यानंतर मित्रांनो, लॉ क्लास सुटल्यानंतर जेवण वगैरे करतात. आता जेवण तुमचं 1:40 किंवा 1:45 पर्यंत जेवण होऊन जातं. आणि जे सुरुवातीला असतात मित्रांनो ट्रेनिंग सेंटरमध्ये, सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी जेवण केल्यानंतर थोडा 40 ते 45 मिनिटं मिळतात. पण जशी ट्रेनिंग पुढे जाते तसं तुमचा हा जो मधला वेळ जेवणानंतरचा दुपारचा तो वेळ तुम्हाला भेटत नाही. तुमची फॉलिन असते 3:15 वाजेला दुपारी. पण ट्रेनिंग पुढे गेल्यानंतर तुम्हाला रायफल वगैरे काढावी लागते, रायफल सोबत रनिंग करावी लागते. त्यामुळे आता सध्या आम्हाला 2:20 रूम सोडावी लागते. म्हणजे आमचा जो ब्रेक वगैरे टाइम भेटतो तो आम्हाला भेटतो 20 ते 25 मिनिटं जेवण केल्यानंतर. ठीक आहे. मग तुम्ही रायफल वगैरे काढता, रायफल काढण्यासाठी वेळ लागतो म्हणून फॉलिन लवकर असते. आणि 2:40 ते 2:45 ला आम्ही बेस लाईनला फॉलिन होतो दुपारी. आणि मित्रांनो, म्हणजे 3:15 आपला टाइम असतो, पण आपल्याला लवकर त्या ठिकाणी फॉलिन व्हावं लागतं. आता तुम्ही 3 वाजेला रनिंग स्टार्ट करतात. दुपारी तुमची रनिंग असते. काही PTC ला 1 राऊंड होतो, काही ठिकाणी 2, काही ठिकाणी 4 राऊंड सुद्धा होतात. पण डोक्यात ठेवायचं, आपल्याला जवळपास 1.5 ते 2 किलोमीटर रनिंग करायची आहे. क्लिअर झालं मित्रांनो. मित्रांनो, 20 ते 30 मिनिट रनिंग असते. त्यानंतर तुमची ड्रिल होते. संध्याकाळी दुपारी ड्रिल होते आणि तुमची तिथून सुट्टी होते 6 वाजेला. 6 ला सुट्टी झाल्यानंतर काही ठिकाणी ड्रिल एक सेशन असतं आणि दुसरं सेशन वर्किंग असते. म्हणजे तुम्हाला वर्किंग सुद्धा त्या ठिकाणी करावी लागते. काही PTC मध्ये होते, काही PTC मध्ये नाही होत. ठीक आहे. पण काही ठिकाणी दुसरं जे सेशन असतं म्हणजे 45 मिनिटाचं किंवा 40 मिनिटाचं, त्या ठिकाणी स्पोर्ट्स सुद्धा होतात. म्हणजे तुम्हाला जो आवडता खेळ वगैरे तो खेळण्यासाठी सोडून दिलं जातं. क्लिअर झालं मित्रांनो. तुमची ड्रिल वगैरे झाली, स्पोर्ट खेळून झाला, त्यानंतर तुमची त्या ठिकाणून 6 ला सुट्टी होते. 6 ला सुट्टी झाल्यानंतर तुम्ही रूममध्ये येतात, फ्रेश वगैरे होतात आणि परत या ठिकाणी आपल्याला जेवणाला जावं लागतं. 6:30 ला वगैरे जेवणाला जातात. 6:30 7 ला तुम्ही परत रूममध्ये येतात जेवण वगैरे करून. मेस लांब असेल तर तुम्हाला जावं लागेल, जवळ असेल तरी काही हरकत नाही. आता संध्याकाळी म्हणजे रात्री तुमची फॉलिन असते 7:45 पण आपल्याला 7:40 ला बेस लाईनला हजर राहावं लागतं. आणि जवळपास तुम्हाला संध्याकाळी 6 वाजेला आल्यानंतर या सर्व कालावधीमध्ये जवळपास 40 ते 45 म्हणजे 1 तास तरी भेटून जातो. तुम्ही जर स्पीडमध्ये तुमची कामं करून घेतले तर तुम्हाला 1 तास आरामशीर मिळेल. नाहीतर तुम्हाला 40-45 मिनिटं आराम मिळतो.
या वेळेमध्ये तुम्ही तुमचे बाकीचे काम वगैरे करू शकता. तुमची 7:45ला फॉलोइंग झाल्यानंतर त्या ठिकाणी तुमची हजेरी वगैरे घेतली जाते, काही सूचना दिल्या जातात आणि त्या ठिकाणून तुम्ही 9 वाजेला किंवा 8:45ला काही वेळेस 8:30ला सुद्धा रूममध्ये येऊन जातात आणि तुम्हाला अभ्यास वगैरे करायचा असेल तर अभ्यास वगैरे अदर काम करायचं असेल तर अदर काम करतात मुलं आणि 10 वाजेला लाईट ऑफ होतो. याप्रमाणे मित्रांनो दिनचर्या असते. आता मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की जर तुमची ट्रेनिंग चांगल्या प्रकारे करायची असेल तर फक्त आणि फक्त एकच गोष्ट, तर फक्त तोंड बंद ठेवायचं मित्रांनो. बस याच्या पलीकडे बाकी दुसरी गोष्ट कोणतीही नाही. माझ्या मित्राने सांगितलं होतं मला आणि तुमच्या अवस्थात तुमचा जो डी आहे जे सांगेल ते आदेश पाळायचं. तुमचे दिवस असेच निघून जातात मित्रांनो. सोमवार ते शनिवार कसा होतो तुम्हाला काही समजत नाही. रविवारी बाहेर सोडल्यानंतर तुम्हाला ज्याही वस्तू लागतात डेली त्या तुम्ही आणू शकता. साबण, टूथब्रश वगैरे, तेल वगैरे या सर्व गोष्टी घेऊन यायच्या आणि रविवारीच तुम्हाला तुमच्या नातेवाईकांना भेटू दिले जातात. समजलं मित्रांनो. या प्रकारे असते तुमची सर्व दिनचर्या. दिनचर्या एवढी तुमची शेड्यूल एवढं बिझी असतात की तुम्हाला दिवस कसा होतो हे कळत नाही. सकाळी तुम्ही उठल्यानंतर संध्याकाळी तुम्ही स्वतःला भेटाल, तोपर्यंत तुम्ही स्वतःला भेटणार नाही. क्लिअर झालं मित्रांनो. मी या व्हिडिओमध्ये पूर्ण गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण तरी जर तुम्हाला एखादा प्रश्न वगैरे असेल ट्रेनिंग सेंटरबद्दल, दिनचर्याबद्दल, कशाहीबद्दल, तरी मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आशा करतो की ही माहिती सांगितलेली तुम्हाला आवडली असेल. जर आवडली असेल तर खाकी पॉईंट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.